हॅलो नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. तर एका दिवसात मी 2 व्हिडिओ बनवले, कारण ह्याचं जे बनवत होते त्यालाच खूप वेळ गेला आणि मग व्हिडिओ पण खूप मोठा झाला. त्यात 2 पार्सल आले, घरातली कामं होते ते सगळे आवरून घेतले, मला दळण वगैरे करायचं होतं ते पण केलं आणि आता स्वयंपाकाला लागली. तर मी तुम्हाला म्हटलं होतं की दिवसभराचं दाखवेल. तर बघा आता स्वयंपाक करते मी. तर आता भाजी चपाती सिंपल बनवायचा बेत होता, पण पुन्हा म्हटलं नको काहीतरी वेगळं बनवूया. तर ठीक आहे म्हटलं, सकाळी भाजी चपाती बनवली होती तर आत्ता बनवूया, पाहुणे येणार आहेत त्यासाठी. तर मटण आणलं होतं त्यांनी. तर मस्त असं इथं बघा बकऱ्याचं मटण आहे आणलेलं आणि मी इथं शिजत घातलं आहे मटण. आता हे मटणच आहे, मस्त आता करायचं आहे आपल्याला काळं मटण. तर इथं कोथिंबीर पण चिरून घेतली आणि इथं माझी भांडे लावायची तशीच आहेत अजून. तर अगोदर भांडे लावून घेते, नंतर मसाल्याची तयारी करते, कांदे वगैरे खोबरं भाजून वगैरे घेते आणि बघते जितकं शिजून पण होईल तोपर्यंत पाहुणे येतच असतील. तर मग तोपर्यंत म्हटलं आपलं शिजून ठेवावं, जेणेकरून काय होईल की मग आल्या आल्या पटकन फोडणी दिली भाजीला, लगेचच तिखट भाजी करून घ्यायची आणि भाकरी करून घ्यायच्या लगेच गरम गरम. तर मस्त बाजरीची भाकर आणि मटणचा रस्सा बनवणार आहे आज मटण. तर चला बघा, इथं करून ठेवलंय मी आणि मला आता बाकीचे सगळे कामं करून घेते पटापट. आता इथं मी फुल गॅस ठेवला आहे, कारण मटण शिजायला खूप वेळ लागते. कुकरमध्येच मी लावणार होते, पण काय झालं कुकरनं माझं एक खराब झालेलं आहे आणि दुसऱ्या कुकरमध्ये छोट्या ना, तर हे खूप जास्त जर असेल तर मग त्याच्यामध्ये ना उतू जातं. तर मग त्यासाठी मी असं पातेल्यात शिजायला टाकले आणि इकडं मी अजून पाणी गरम करून घेणार आहे, कारण एवढं शिजता सगळं पाणी आटून जाईल. अजून पाणी लागेल, त्यासाठी गरम करून घेते आणि लगेचच पुढची तयारी करून घेते बाकीची. चला तर पुढं दाखवतेच तुम्हाला. उकडून झालं आणि भाजीला फोडणी पण दिली. मी शूट नाही करू शकले कारण खूप गडबड घाई होती. तर नेक्स्ट टाईम नक्की तुम्हाला रेसिपी शेअर करेल. आणि मस्त असा मटण रस्सा तयार झालेला आहे. तर खूप मस्त आणि टेस्टी झाला होता. सो बघा, इतका मस्त असं मटण रस्सा हे दिसत होता. तर चला, आता भाजी तर तयार झालेली आहे, मस्त गरम गरम भाकरी पण तयार करून घेतलेली आहे मी. आणि मटणाला रस्साला तरी बघा किती छान आलेली आहे, कारण मी मसाला वाटून टाकते. आणि भाकरी पण बनवून घेतली ज्वारीची बाजरीची. पाहुणे आले, एक पाहुणे बसले तिकडे व्हिडिओ काढायला. पाहुणे साड्या आणले काय काय नाही का. बराच वेळ झालं होतं येऊन, चहा पाणी झालं, गप्पा गोष्टी झाल्या आणि त्यानंतर मग गरम गरम लगेच मटण भाकरी जेवायला वगैरे वाढून दिलं. तर मग सोनूचे पप्पा आणि हे आमचे छोटे दाजी आहेत, तर ते जेवत. विशाल लई खुश झाला. विशाल आला शाळेतून. आता खुश का होय होय विशाल, आता खुश. ते तुला नव्हतं का म्हणलं कपड्याचं ते मागवणार, ते आलं होतं आज रचून. हा तुझे ठेवले बाबा, त्याला सापडतच नव्हते. रोज कपडे हाणायचं नुसतं मला. एक चॉकलेट, एक पट्टी, एक पास्ता, एक खिचडी तांदूळ. छान आहे का? चांगलं आहे ते. 300 रुपयाचे पाईप आधी येतात नुसते पाईप, ते बनवून घ्यायचं असते. बाई, आणि ते बी शाळेत भेटलं का? आणि बरं खायला घरी नुसतं थांबलाच नाही, तर आतापासून खाल्लं असतं तिथंच. होय इकडे ये, चल विशाल इकडे ना. आला का? ते काहीतरी आंबेडकरची काहीतरी जयंती होती ना, ते का ते तुमच्या ते हा जेवण नाही करायचं का तुला? होय रे, मावशील ती ना ते खायला. हा हा कोणची मावशी? आणि काका
मुलं आलेच होते शाळेतून, दाखवत होते आणि मावशीसोबत बोलत होते आणि विशाल लाड करून घेत होता मावशीकडून दोन्ही पण. आणि मोठ्या काकांची त्याला खूप जास्त आठवण येते तर ते आठवण काढत होता. मग थोड्या वेळ येऊन लाड करतय कोण, आजी आजोबा मावश्या दोन. गाणं भारी म्हणते. सुन आवडत नाही तुला? गाणं भारी म्हणते. तिला नाही शेवयाची खीर आवडत. त्याच्यात दूध टाकीते दुधाचे कोण. आमचे तर आम्ही आणलेले हे खिरीचं का नाही, ह्याचे काय करायचं, थोडं भाजून घ्यायचं आणि थोडं खवा असला का खवा टाकायचं, नाही दूध थोडं चांगलं आटवून द्यायचं. लय भारी मला आधी भाजून घ्यायचं तुपामध्ये तुपामध्ये भाजून आणि ह्याच्यात थोडी त्याला जेवण करून घेऊ आधी. टाकायचं. मग नंतर जेवण ते केले मुलांनी, आम्ही तिघींनी बहिणींनी सुद्धा. आता ही पिवळ्या साडीवाली आहे ती माझी छोटी बहीण आहे, म्हणजे माझ्यापेक्षा मोठी, आणि तिच्यापेक्षा मोठी ती ग्रे साडीवाली आहे. तर मग ते आता सगळं जेवण करून झाले, खूप वेळ गप्पा मारल्या आणि आता त्यांची जायची वेळ निघाली होती कारण त्यांना उद्या रिटर्न लगेच जायचं होतं. तर आज मोठ्या बहिणीकडे ती जाणारच होती वापस आणि उद्या सकाळी त्यांच्या गावाकडे जाणार होती. तर विशाल इथं रडत होता, मावशीच्या मागे लागला होता आणि ते खूप जास्त इमोशनल होतं त्याच्या मावशीचा जाताने. आणि तरी पण मग मावशीने शांत केला, थोडेसे त्याला पैसे वगैरे दिले आणि मग तो शांत झाला. नाही तर दोघांचे भांडण चाललं होतं. तर मग तीच मावशी मिटवत होती. तर मग निघाल्याच्या नंतर आम्ही थोडं नंतर इमोशनल वगैरे झालोत आणि मग खूप जास्त म्हणजे दाजींची मोठ्या खूप आठवण येते. आत्ताच खूप दिवस झाले नाही त्यांना जाऊन, तर मग आता मला आठवण येणं साहजिकच आहे. आणि आमच्या मोठ्या बहिणीविषयी खूप थोडं वाईटच वाटतंय. चला आहे ते आहे, आता जसं देवाने ठेवलं तसं राहावं लागतं. तर मग निघाले होते. तर ज्यावेळेस बहिणी जातात ना त्यावेळेस खूप असं वेगळंच वाटतं. चला आल्या थोड्या वेळेस बसल्या, पण तेवढाच आपल्याला आनंद होतो की चला आपल्या बहिणी आल्यात. आणि दोघी पण बहिणी माझ्या मोठ्या आहेत माझ्यापेक्षा. मी सगळ्यात लहान आहे आणि मोठा अजून एक भाऊ पण आहे. इथंच ती दरेवाडीला राहते मोठी बहीण, तर तिच्याकडे जाणार होते हे छोटे दाजी आणि छोटी बहीणसुद्धा. आणि उद्याच्याला गावाकडे जाणार होते, त्यांच्याकडे भरपूर शेती, तर ते मग त्यांच्या शेतीतले कामं आले होते त्यासाठी ह्यावेळेस राहिले नाही तर दरवेळेस राहतात ते 2-3 दिवस. तर मग गेल्याच्या नंतर बघा इथं सोनू व्हिडिओज काढत होती आणि मग इथं जवळच असल्यामुळं तो लगेचच त्यांचं जाणं पण होईल. 10-15 मिनटात जाणं होतं. दरेवाडीलाच राहते मी, नेक्स्ट टाईम तुम्हाला नक्की दाखवेल. आणि इथं बघा माझं सगळं काम आवरून वगैरे झालं, तर भांड्याचा पसारा वगैरे पडलेला होता ते अगोदर आवरून घेतला. आणि विशालला इथं मावशीने दिलेले पैसे होते त्याचं खवा आणायचं चाललं होतं. इथून पुढे आता मी हळूहळू सगळ्या फॅमिलीची ओळख करून देईन, कारण माझी सासरकडची पण आणि माहेरची पण मोठी फॅमिली आहे. हळूहळू सगळ्यांची ओळख करून देईन. दळण ठेवायला आणि विशूला दुकानात जायचं खाऊ आणायला, है ना विशू? काय आणायचं खाऊ तुला? मला तिथं मी सांगतो ना काय घेईन, माझ्या लक्षात राहत. बघू काय आहे तुझ्या हे हातात. 10 रुपये 10 रुपये आहेत का ते? 100 रुपये आहेत, 100 रुपये आहेत, 100 रुपये. ते मला बघायचे का 100 दाखव ना 100 रुपये, दाखव ना कुठे आहेत तर. हे काही 100 आहेत. कुठे आहेत 100? इथं हां कळते रे तुला, मला वाटलं कळते का नाही. म्हणजे चला, व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. बाय.